नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली. पिंपरी भागात एका फ्लॅटवर छापा टाकून तिथून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आलाय. फ्लॅटमध्येच हायड्रोपोनिक गांजाची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अलख निरंजन या कोडनं डार्क वेबचा वापर करून अंमली पदार्थांची विक्री केली जात होती. पुणे पोलिसांच्या पथकानं पुणे, पिंपरीसह मुंबई, गोव्यात ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी मेफेड्रोन, हायड्रोपोनिक गांजा, चरस, LSD सह तब्बल 3,45,00,000चे विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. यामध्ये तुषार चेतन वर्मा, सुमित संतोष डेडवाल, अक्षय सुखलाल महर, मलय राजेश डेलीवाला आणि स्वराज अनंत भोसले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. धक्कादायक म्हणजे या टोळीमध्ये सहभागी असणारे हे सर्व तरुण उच्च शिक्षित आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अधिकची काय माहिती दिली आहे पाहूया. तर ही फ्लॅट मध्ये रचलेली छोटीशी फॅक्टरी आहे ज्यामध्ये ओजी कुश गांजा हा उगवला जातो, ज्याची किंमत मार्केट व्हॅल्यू भरपूर असते. त्याचं THA कंटेंट हा फार जास्त असतो, ज्याच्याने अंमलामध्ये फार लवकर हे अंमल सेवन करणारे लोक येतात. हा स्टेमलेस आणि सीडलेस गांजा असतो, याला हायड्रोपोनिकली ग्रो केलं जातं. तर हे अशा प्रकारे आर्टिफिशियल क्लायमेट कंट्रोल सिस्टम त्यांनी तिथे वापरली होती आणि त्याप्रमाणे तिथे गांजा उगवून त्याला पुढे डिलिव्हरी करण्याचा हा पूर्ण त्यांचं रॅकेट होतं. यामध्ये मुख्यतः हा गांजा उगवून हा लोकल एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं नेटवर्क हे व्हेरियस ऍप्स, डिलिव्हरी ऍप्सचा वापर करून हे केलं जात होतं. स्पेशली आपल्या तपासामध्ये एक पर्टिक्युलर ऍपचं नाव आलेलं आहे, ज्याच्यामध्ये हायपर लोकल लॉजिस्टिक्स ऍप आहे ती, ज्यामधून एका जागेवरून दुसऱ्या जागी डिलिव्हरी केल्या जातात. या डिलिव्हरी मेकॅनिझम मध्ये बेसिकली एखादं चीप क्वालिटीचं ते टी-शर्ट असतं, त्यामध्ये ड्रग्स गुंडाळले जातात, त्याला पॅक केले जातात आणि त्या ऍपच्या द्वारे ते पोहोचवले जातात विविध कस्टमर्स पर्यंत. तर अशा प्रकारे या 2 आरोपींना आपण अटक केलं होतं. पिंपरी चिंचवड या जागी हे राहणारे दोन्ही आरोपी आहेत. मुख्यतः या पूर्ण रॅकेटमध्ये सर्व उच्च शिक्षित आरोपी आपल्याला दिसून येतात. मोस्ट ऑफ देम जे आहेत ज्यांनी MTech केलेलं आहे. यामधील एक आरोपी युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न येथे पुढे PG करण्यासाठी जाणार होता आणि प्रॉब्ली एक्स्ट्रा जी पॉकेट मनी आहे त्यासाठी त्याने हे केलेलं असावं. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खात्यातील 7,80,000 रुपयांची रक्कम गोठवण्यात आली. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अंमली पदार्थ तस्करीचं आंतरराष्ट्रीय जाळं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दृष्टीनं आता तपास करण्यात येतोय. त्याचे काही कनेक्शन्स आम्हाला मुंबईपर्यंत भेटले. मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये रेड केली. तेथील एक आरोपी आम्ही अटक केला. त्या घरातून आम्हाला रफली 2.81 CRचा विविध ड्रग्सचा मुद्देमाल हा निष्पन्न झाला, तिथे हस्तगत झाला. त्यानंतर एक स्वराज भोसले नामक आरोपीचं नाव निष्पन्न झालं, त्याला अटक करण्यात आलं. गोव्यातून त्याला अटक केलं आणि त्याच्या तपासामध्ये निष्पन्न झालं की डार्क वेबचा वापर करून आणि क्रिप्टोकरन्सीचा वापर करून हे जे विविध ड्रग्स आहेत हे थायलंडवरून भूटान मार्गे आपल्यापर्यंत येत होते. इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये याला कन्सील केलं जात होतं. इथे ड्रग्स आल्यानंतर पोर्टर ॲपचा वापर करून हायपर लोकल लॉजिस्टिकल ॲप आहे ही, याचा वापर करून हे टी-शर्ट्समध्ये कन्सील करून याला विविध कस्टमर्सपर्यंत पोहोचवण्याचं एक रॅकेट इथं आपण उद्ध्वस्त केलेलं आहे. यामध्ये टोटल मुद्देमाल 3.45 CRचा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. 5 आरोपींना अटक केलेला आहे. 5 आरोपी आपल्याला पाहिजे आहेत. त्यापैकी 3 आरोपी फॉरेन नॅशनल आहेत, 2 आरोपी इंडियन नॅशनल आहेत. त्याबाबत ही तपास चालू आहे. 25 वॉलेट्स, क्रिप्टो वॉलेट सध्या आपल्या निगराणीवर आहेत आणि त्यांनाही सीज करण्याचं काम सध्या चालू आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून 2,29,00,000 रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा नुकताच जप्त करण्यात आला होता. तसंच एका महिला प्रवाशानं वेफरच्या डब्यात गांजा लपवून आणल्याचा प्रकार केंद्रीय सीमा शुल्क विभागानं उघडकीस आणला होता. उत्तर प्रदेशात विमानानं निघालेल्या माहिती तंत्रज्ञान कंपनीतील एका तरुणाकडे गांजाच्या पुड्या सापडल्या होत्या. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून उच्चभ्रू वर्गात हायड्रोपोनिक गांजा सेवन करण्याचं प्रमाणही वाढल्याचं निदर्शनास आलं आहे.